विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BEd मधील जेंडर स्कूल अँड सोसायटी, लिंगभाव शाळा आणि समाज ह्या विषयातील हिंदू वारसा हक्क कायदा याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत। हिंदू वारसा हक्क कायदा सविस्तर चर्चा, हिंदू सक्सेशन ॲक्ट डिटेल्ड स्टडी। मी प्राध्यापक MR जोशी, MA मेडसेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया हिंदू वारसा हक्क कायदा सविस्तर चर्चा। प्रस्तावनेमध्ये पहा, भारताच्या पारंपरिक समाज रचनेत वारसा हक्काची संकल्पना महत्त्वाची भूमिका बजावत आली आहे। पूर्वी हिंदू वारसा प्रणाली मुख्यतः पितृसत्ताक स्वरूपाची होती, जिथे वारसा हक्क प्रामुख्याने पुरुषांना दिला जात असे। तथापि समान हक्क आणि लैंगिक न्यायाच्या दिशेने सुधारणा करण्याच्या उद्देशाने हिंदू वारसा कायदा 1956 लागू करण्यात आला। हिंदू वारसा कायद्याचा उद्देश किंवा उद्दिष्टे काय? हिंदू धर्मीय व्यक्तींच्या संपत्तीचे उत्तराधिकार निश्चित करणे, वारसांना त्यांच्या कर्तव्यानुसार मालमत्तेच्या हक्कांचे वितरण करणे, लिंग समानतेच्या दिशेने सुधारणा करून स्त्रियांना वारसा हक्क प्रदान करणे, एकसंध कायदा तयार करून उत्तराधिकाऱ्याच्या बाबतीत स्पष्टता आणणे। आता हिंदू वारसा कायद्याशी संबंधित क्षेत्र कोणते? हा कायदा खालील धर्मीय व्यक्तींना लागू होतो: हिंदू, जैन, बौद्ध, शीख, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय व्यक्तींवर या कायद्याचा प्रभाव नाही, कारण त्यांच्यासाठी वेगवेगळे वैयक्तिक कायदे अस्तित्वात आहेत। वारसांचे प्रकार कोणते ते पाहूया। हिंदू वारसा कायद्यानुसार वारसांना 2 मुख्य प्रकारात विभागले जाते। नंबर 1, पुरुष वारसांचे प्रकार, क्लास फर्स्ट, क्लास सेकंड वारस। आता क्लास फर्स्ट वारस कोणता आहे ते पाहूया। प्राथमिक वारस, त्यांना क्लास फर्स्ट वारसांना प्राथमिक वारस असे म्हटले जाते। यामध्ये आता याच्यामध्ये काय काय पहा, यामध्ये व्यक्तीच्या मृत्यूनंतर पहिल्या क्रमांकाचे हक्क असलेल्या वारसांचा समावेश होतो। मग पत्नी हयात असल्यास तिला समान हक्क असतो। मुलगा आणि मुलगी दोघांनाही समान हक्क आहेत। आई, त्याच्यानंतर मृत मुलाच्या विधवा पत्नी व त्यांची संतती। त्याच्यानंतर क्लास सेकंड वारस किंवा दुय्यम वारस, जर क्लास फर्स्ट वारस किंवा प्रथम श्रेणीचे वारस उपलब्ध नसतील तर क्लास सेकंड दुय्यम वारसांना हक्क दिला जातो। यात खालील व्यक्तींचा समावेश होतो: वडील, भावंडे आणि त्यांची संतती, आजोबा, आजी। स्त्रिया आणि हिंदू वारसा हक्क सुधारणा 2005, पूर्वीच्या कायद्याअंतर्गत स्त्रियांना संपत्तीवर फारसे हक्क नव्हते। तथापि 2005 मध्ये सुधारणा करण्यात आली आणि स्त्रियांना समान हक्क प्रदान करण्यात आला। मुख्य सुधारणा अशा आहेत त्याच्यामध्ये की नंबर 1, वडिलोपार्जित मालमत्तेतील समान हक्क। यापूर्वी फक्त पुत्राला वडिलांच्या संपत्तीमध्ये हक्क मिळत असे, पण सुधारित कायद्यानुसार मुलीला देखील समान हक्क देण्यात आला आहे। त्याच्यानंतर पत्नी आणि विधवा महिलांचे हक्क। विधवा महिलेला तिच्या पतीच्या संपत्तीमध्ये संपूर्ण हक्क प्रदान करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर आईला वारसा हक्क, आईलाही मुलाच्या संपत्तीवर समान हक्क देण्यात आलेला आहे। आता हिंदू संयुक्त कुटुंब व वारसा हक्क। भारतात संयुक्त कुटुंब प्रणाली प्रचलित आहे, म्हणजे एकत्रित कुटुंब प्रणाली। त्यामुळे हिंदू अविभक्त कुटुंब, हिंदू अनडिवायडेड फॅमिली HUF अंतर्गत देखील वारसा हक्क दिला जातो। आता मालमत्ता 2 प्रकारामध्ये विभागली जाते, एक म्हणजे वडिलोपार्जित मालमत्ता आणि स्वतः मिळवलेली संपत्ती। तर नंबर 1, वडिलोपार्जित मालमत्ता, ज्याला ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी असं आपण म्हणतो। या मालमत्तेवर 4 पिढ्यांपर्यंत वारसा हक्क लागू होतो। त्याच्यानंतर स्वतः मिळवलेली संपत्ती, सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी। या मालमत्तेचा वारसा मृत व्यक्तीच्या इच्छेनुसार किंवा हिंदू वारसा कायद्यानुसार चालतो। त्याच्यानंतर वारसा हक्काबाबत महत्त्वाचे न्यायनिवाडे किंवा न्याय निर्णय कोणते ते पाहूया। दानम्मा विरुद्ध अमरसिंह 2018, सर्वोच्च न्यायालयाने ठरवले की 2005ची सुधारणा मागील घटनांसाठी लागू होईल, त्यामुळे मुलींना पित्याच्या मालमत्तेतील समान हक्क प्रदान करण्यात आला। त्याच्यानंतर प्रवीण कुमार विरुद्ध मनोरमा 2019, या प्रकरणात स्पष्ट करण्यात आले की जर एखाद्या पुरुषाचा मृत्यू झाला असेल आणि त्याला क्लास फर्स्ट म्हणजे प्राथमिक वारस नसेल तर त्याच्या संपत्तीचे वाटप क्लास सेकंड दुय्यम वारसांना दिले जाईल। त्याच्यानंतर 7वं, हिंदू वारसा हक्क कायद्याच्या मर्यादा आणि समस्या। तरी काही अडचणी आणि मर्यादा ह्या कायद्यात आढळतात। नंबर 1, स्त्रियांचे वास्तवातील हक्क।
सुधारित कायद्यानुसार स्त्रियांना समान हक्क मिळाले असले तरी काही ठिकाणी सामाजिक आणि सांस्कृतिक अडथळ्यांमुळे त्या स्वतःचा वारसा हक्क प्रत्यक्षात उपभोगू शकत नाहीत. संयुक्त कुटुंबातील वाद. अनेक प्रकरणांमध्ये संपत्तीच्या वाटपाहून कुटुंबामध्ये वाद निर्माण होतात. तिसरं, कायद्यातील अस्पष्टता. काही परिस्थितीमध्ये कायद्याचे विविध प्रकारे अर्थ लावले जातात, विशेषतः वडिलोपार्जित मालमत्तेच्या संदर्भात. त्याच्यानंतर पारंपरिक धारणा. काही गावांमध्ये अजूनही स्त्रियांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्याची प्रथा चालू आहे. निष्कर्ष असे की हिंदू वारसा हक्क कायदा 1956 आणि त्यानंतरच्या सुधारणा यामुळे वारसांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. इसवी सन 2005च्या सुधारणेमुळे महिलांना अधिक अधिकार प्राप्त झाले असून मुली आणि मुलांना समान वारसा हक्क देण्यात आला आहे. तथापि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि सामाजिक मानसिकतेत बदल घडविणे आवश्यक आहे, जेणेकरून सर्व वारसांना त्यांच्या हक्कांचा संपूर्ण लाभ घेता येईल. तर आता उपसंहारामध्ये समारोपामध्ये हिंदू वारसा कायदा हा पारंपरिक पद्धतीत सुधारणा करून अधिक न्याय्य वारसा हक्क देण्याचा प्रयत्न आहे. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनजागृती आणि सशक्त सामाजिक बदल आवश्यक आहेत. धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा.